नमस्कार मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला कळालं असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे। आजचा व्हिडिओ हा बँकेत संबंधित आहे। जे दिव्यांगांना बँकेमध्ये अडचणी येतात त्याबद्दलच आज हा व्हिडिओ आहे। आपण हा व्हिडिओ बँकेसमोर करत आहे। आपल्याला बँकेमध्ये दिव्यांगांना अनेक अडचणी येतात, तर महाराष्ट्र सरकारने आपल्यासाठी एक जी आर काढला होता कोरोनाच्या काळात। तेव्हा हा जी आर काढला होता, तो जी आर आज आपण बघणार आणि तो जी आर आपल्याला नेहमीसाठी चालू राहावा यासाठीच आपण प्रयत्न करत आहे आणि बँकेसाठी खूप मोठा संदेश देत आहे। तो जी आर आज आपण बघणार आहे। बघू शकता तुम्ही मित्रांनो, प्रति जिल्हाधिकारी कार्यालय सर्व म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत त्यांना सर्वांना ही नोटीस पाठवली होती। विषय होता जिल्ह्यातील बँकेचे व्यवहार करतावेळी दिव्यांग व्यक्तींना येत असलेल्या अडचणी संदर्भात तात्काळ उपाययोजना करणे विषयक संबंधित प्राधिकरणास निर्देश देण्यात। म्हणजे जेवढ्या जिल्ह्यात तुमच्या बँका आहे त्या बँकेमध्ये आपण दिव्यांगासाठी कोणची ना कोणची उपाययोजना करा, हेच विषय होता। संदर्भ होता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016, प्रकरण 2 कलम 8, प्रकरण 7 कलम 38, प्रकरण 8 कलम 40 यामध्येच हे आपल्याला दिव्यांगाविषयी आपल्याला बँकेविषयी सर्व दिलेलं आहे। तेच आपण आता वाचून सांगतो मी तुम्हाला। देशात तसेच राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याविषयी सर्व स्तरावरून कार्यवाही सुरू आहे। तसेच सर्व सामान्य जनतेचे जीवनमान पूर्ववत कोरोनाविषयी काही प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे। सदर परिस्थितीमध्ये दिव्यांग व्यक्तींना बँकेमध्ये पेन्शनचे पैसे काढणे यासारख्या बँकेच्या व्यवहाराकरिता तासनतास रांगेमध्ये उभे राहावे लागत असल्याने त्यांचा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्यावर तक्रारी प्राप्त होत आहे। बघू शकता तुम्ही, हे 22/5/2020 हा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक नोटीस पाठवली होती। दिव्यांग कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी एक सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस पाठवली होती। कोरोनाच्या काळात दिव्यांग व्यक्ती हा तासनतास रांगेत लागतो बँकेमध्ये, त्यांना पैसे काढायचे असेल किंवा भरायचे असेल त्यामध्ये त्यांना आम्हाला अशा तक्रारी प्राप्त झाल्या का दिव्यांग व्यक्ती बँकेमध्ये तासनतास उभा राहतो, त्याला काही पैशाची असेल काढायचे असेल टाकायचे असेल तासनतास उभे राहतो। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील प्रकरण 2 कलम 8 मध्ये या परिस्थितीत दिव्यांग व्यक्तींना समान संरक्षण व सुरक्षिततेची हमी देण्यात आली आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता प्रकरण 2 कलम 8 मध्ये असं लिहिलं आहे की दिव्यांग व्यक्तींना समान संरक्षण व सुरक्षिततेची हमी देण्यात आली आहे म्हणते। आता समोर बघा, प्रकरण 7 कलम 38 नुसार कोणती लक्षणीय अपंगत्व असलेल्या व्यक्तींना उच्च सहाय्याची आवश्यकता भासत असेल व त्याने किंवा त्याच्या वतीने एखाद्या व्यक्तीने व संस्थेने उच्च सहाय्य पुरविण्यासाठी विनंती केल्यास सुयोग्य शासनाच्या वतीने तशी मदत देण्याची पावले उचलण्यात अशी तरतूद आहे। तुम्ही बघू शकता प्रकरण 7 कलम 38 मध्ये अशी एक सुविधा आहे का दिव्यांग व्यक्तींना, कोणत्याही व्यक्तींना एखाद्या शासनाच्या व्यक्तींना आपण जर मदत मागितली तर त्यांनी ही मदत केली पाहिजे। तसेच प्रकरण 8 कलम 40 नुसार दिव्यांग व्यक्तींना सर्व सेवा सुविधांमध्ये सुलभता तथा सुगमता देण्याविषयी तरतूद विशद केली आहे। याविषयी जिल्हा पातळीवर आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना दिव्यांग व्यक्तीबाबत योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, प्रकरण 8 आणि कलम 40 मध्ये असं लिहिलं आहे की जे दिव्यांग व्यक्ती आहे त्यांना सर्व सुविधा किंवा सुलभता देणे हे बंधनकारक आहे। ते पण तशी कलम 40 मध्ये एक तरतूद पण केली आहे त्यांनी। आता बघूया, तरी आपल्या जिल्ह्यातील सर्व बँका सहकारी पतसंस्थांमध्ये दिव्यांगांना बँकेतून पैसे काढणे पैसे भरणे अशा स्वरूपाचे बँकेचे व्यवहार सुलभ व्हावे याकरिता खालील प्रमाणे निर्देश आपल्या स्तरावरून तातडीने देण्यात यावे। आता हे जे आपण सर्व वाचलं आहे तर हे आपल्याला दिव्यांग कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना असं सांगितलं आहे की जे दिव्यांग व्यक्ती आहे यांना पैसे काढणे किंवा पैसे भरणे बँकेचे व्यवहार या दिव्यांगासाठी सुलभ व्हावे यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांच्या स्तरावरून तातडीने सर्व बँकांना तातडीने काही ना काही करण्यात यावे। तेच आपण बघणार आहे आता। दिव्यांग व्यक्तींना बँकेमध्ये प्रवेशाबाबत सुगमता निर्माण करण्यात यावी। म्हणजे जो दिव्यांग व्यक्ती आहे तो बँकेमध्ये इझिली जाऊ शकतो, इझिली येऊ शकतो
यासाठी त्यांनी प्रवेश चांगला करावा आहे। बँकेमध्ये दिव्यांग व्यक्तींना पैसे काढणे पैसे भरणे सुलभ व्हावे यासाठी दिव्यांगाकरिता स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी। हे आता आपण बँकेमध्ये जातो, आता पण कोणत्या दिव्यांगासोबत इतकी हेळसाळ होते का बा दिव्यांग व्यक्ती आहे त्याला पैसे काढणे किंवा पैसे भरणे त्याला रांगेत उभे राहावे लागते आणि दिव्यांगाकरिता कोणची स्वतंत्र खिडकी नाही आहे, म्हणून त्यांनी असे पण सांगितले आहे की बा एक दिव्यांगासाठी स्वतंत्र खिडकी करण्यात यावी। या परिस्थितीमध्ये बँकेने प्रवेश करणाऱ्या प्रत्येक दिव्यांग व्यक्तीबाबत आरोग्यविषयक काळजी घेणे, सामाजिक अंतर पाळणे व इतर आवश्यक असेल त्या उपाययोजना करण्यात याव्यात। हे आपल्याला कोरोना काळात दिलेला एक नोटीस आहे, म्हणून यावर ते पण आरोग्याची काळजी घेणं यावरही आपल्याला थोडंफार सांगितलं आहे। चौथा, बँकेमध्ये अतितीव्र दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींसाठी व्हीलचेअर व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून ठेवण्याबाबत आता तुम्ही बघू शकता, हा 2020चा आपल्याला एक पत्र आहे बा दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी एक दिलेलं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र आहे। पण हे सर्व बँकांना लागू आहे का? बँका आपल्यासाठी दिव्यांगासाठी काय करतात काय नाही करत, यासाठी आपण हा थोडाफार आवाज उठवणार आहे का बा बँकांना दिव्यांगासाठी काही ना काही करावं। बँकेसाठी एक दिव्यांगासाठी एक स्पेशल खिडकी असा किंवा दिव्यांगांना पहिलं प्राधान्य देण्यात यावं आणि बँकेसाठी दिव्यांगांना चढण्याचे रॅम्प पाहिजे, रॅम्प पण असला पाहिजे दिव्यांगांना आणि बँकेमध्ये दिव्यांगांना पैसे काढणे किंवा पैसे भरणे हे पण सुलभ झालं पाहिजे। हेच आपली एक मोहीम आहे दिव्यांग व्यक्ती। माझं असं म्हणणं नाही की तुम्हाला हा GR आहे, पण माझं असं सांगणं आहे का बा ही 2020 एक नोटीस आहे, यामध्ये आपल्याला दिव्यांगासाठी बँकेतून काही ना काही देण्यात यावं। म्हणून सर्व दिव्यांग बांधवांनी हा व्हिडिओ जेवढा जास्त शेअर होतो तेवढा जास्त शेअर। आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद मित्रांनो।